नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. जय शिवराय. मी वैभव पालकर आपला VA इट्स ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपलं कसं आहे, आता इकडे जी हरिसुख संस्था आहे, ह्या संस्थेने खूप म्हणजे आता ही जिल्हा परिषद शाळा आहे. आपला एक उद्देश असा आहे की म्हणजे भरपूर असे म्हणजे न्यू इंग्लिश मीडियम असे स्कूल चालू झालेले आहेत. पण कसं होतं, आणि आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या कुठेतरी लोप होत चाललेल्या आहेत. ते वाचवण्याचा आपला एक प्रयत्न म्हणून ही हरिसुख संस्था आहे. त्यांनी एक छोटासा असा प्रोग्राम असं आयोजन केलेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा असे त्यांचे डेली असतातच क्लासेस. ते बाकीची माहिती आपल्या ह्या मॅडम आहेत त्या सांगतील. आहे श्यामल परेश अदटराव. मी हरिसुख या संस्थेची एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे या शाळेमध्ये. ही संस्था कृष्णा गुप्ता या सरांनी स्थापन केलेली आहे. या संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की ग्रामीण भागातील मुलांना इंग्लिशची एक भीती असते मनामध्ये, ती भीती त्यांची दूर व्हावी. त्याच्यानंतर त्यांच्यामधला आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स वाढावा. त्याच्यानंतर कोणासमोर बोलताना आत्मविश्वासाने त्या मुलांनी उत्तरं द्यावीत. थोडंसं ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ती मुलं थोडीशी अशी घाबरलेली असतात. म्हणजे आपल्याला असं ऍक्टिव्हिटी पण कमी प्रमाणात कमी असतात दिलेल्या. आणि दुसरं म्हणजे की अजून म्हणजे ह्या संस्थेमध्ये अजून वेगवेगळे काय ऍक्टिव्हिटीज करता येतात ते पण जर तुम्ही डिटेलमध्ये. आता मला इंग्लिश शिक्षिका म्हणून इथे मी काम करते. पण त्याबरोबर विविध ऍक्टिव्हिटी म्हणजे संगीतामध्ये पेटी आहे, त्याच्यानंतर तबला आहे. असे शिक्षक आठवड्यातून 3दा येऊन मुलांना प्रत्येक विषयावर वेगवेगळे शिक्षक म्हणजे याच्यासाठी म्हणून संगीत शिक्षक म्हणून येतात, आठवड्यातून 3दा येतात. आता आपल्या शाळेसाठी या वर्षीपासून चालू करणार आहेत, जून पासून. आणि बाकीच्या सगळ्या शाळांमध्ये सुरू झालेले आहे. जवळजवळ पागेवरची एक शाळा आहे, खडपोली नंबर 1 आहे. त्याच्यानंतर आपली इथलं हायस्कूल आहे, गाण्यातली शाळा आहे, वालोटी आहे, पिंपरीतल्या 2 शाळा आहेत आणि अनारीतली. अशा जवळजवळ एक 8-9 शाळा आहेत चालू केलेल्या आहेत. आणि प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षक दिलेला आहे संस्थेने. त्याच्यानंतर मुलांचं इंग्लिश वाचन, मराठी वाचन हे सुधारावं, मुलांनी चांगलं वाचता यावं, लिहिता यावं, यासाठी प्रयत्न आम्ही करतो आमचे. त्यासाठी शाळेने एक म्हणजे संस्थेकडून एक पुस्तकही हे केलेलं आहे ग्रामरचं, म्हणजे व्याकरणाचं. की मुलांचा बेस म्हणजे पहिला बेस म्हणजे ग्रामर पक्क झालं की हळूहळू मुलं बोलायला वगैरे लागतात. इंग्लिश स्पीकिंगचे ऑडिओ आम्ही दाखवतो. त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावेत, त्यासाठी मुलांना विविध श्लोक शिकवले जातात, संस्कृतचे श्लोक, त्याचे अर्थ सांगितले जातात, ओम उच्चारण घेतलं जातं. साधारणपणे कसं की ही संस्था हे म्हणजे मुलांमध्ये जे काही म्हणजे त्यांच्या म्हणजे एक आहे की त्याच्यामध्ये जे लपलेले आहेत गुण आहेत ते मुक्तपणे मुलांनी बाहेर यावे, त्यासाठी केलं जातं. हा एक उद्देश हा एक आहे असं. आणि आता बघितलं तर मुलं बऱ्यापैकी इंग्लिश वाचायला लागलेली आहेत. आणि जी बेसिक म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांवरती आम्हाला जास्त फोकस द्यायला सांगितलं. म्हणजे त्यांच्यावरती जास्त भर द्या की जेणेकरून ती मुलं पुढे हळूहळू आपोआप स्वतःहून करायला लागतील. आता बेसिक म्हणजे आम्ही त्यांना ABCD पासून सुरुवात केलेली होती, पण आता मुलं बऱ्यापैकी वाचतात. इंग्लिशचे पुस्तक बऱ्यापैकी जी रेग्युलर येणारी मुलं आहेत ती बऱ्यापैकी वाचतात. आणि इंग्लिशमध्ये थोडं बहुत मुलं बोलतायत. आता कन्व्हर्सेशन. रिसेंटली मूवी रिलीज झाला होता, क्रांती ज्योती विद्या, तुम्ही पाहिला असेल. त्या मूवी मध्ये काय उद्देश होता, काय कारण आपल्या जी मराठी शाळा आहे ती कुठेतरी लोप पावत चालेल. ऍक्च्युली या संस्थेचं उद्दिष्टच हे आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांमधली पटसंख्या वाढावी. की हे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतोय, ते उपक्रम लोकांनी बघावेत आणि मग शाळेमध्ये ऍडमिशन मुलांनी घ्यावेत. राहावी म्हणून मुख्य म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मुलं उत्तम प्रकारे शिकली जातात. कारण मुलं कमी असतात, प्रत्येक शिक्षकाचा प्रत्येक मुलाकडे जास्त असतं, फोकस जास्त असतो. पण आता काय झालंय, गैरसमज आता भरपूर झालेले आहेत की मोठी शाळा आणि पण ते ऍक्च्युली तिकडचं आपण काय न बोललेलं बरं. कारण आपण कुणाला पण नाही करू शकत आपण, त्यांच्या परीने ते शिकवले जातात. पण ग्रामीण भागातली मुलं काय म्हणजे संस्थेचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातलं मुलांची प्रगती झाली पाहिजे. आणि मुलांची प्रगती झाली तर गावाची होणार आहे. सदा आनंदी चेहरा असावा,
खिन्नतेचा वरभावही नसावा, गोड भाषा विनयात बोलण्याची, हौस आवश्यक नित्य स्वच्छतेची, राग कोणावर कधी ना धरावा, लोभ मत्सर मोहही हरावा, सदा सेवेची सवय जाणवावी, पीडा दुसऱ्याला कधी नाही द्यावी, मुळी कोणाची करू नये निंदा, सतत श्रद्धेने करा स्वहित धंदा, मित्र निवडावे सद्गुणी सुशील, दुर्जनांशी मुद्दाम छान बोल, थोर पुरुषांची चरित्रे पहावी, स्वये त्यावरुनी दिव्य दृष्टी घ्यावी, जीवनाला हे असे वळण द्यावे, जगी उत्तमते सदा आचरावे, जगी रघुवीर समर्थ. कर्मण्येवाधिकारस्ते, पुन्हा एकदा कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन, मा फलेषु कदाचन, त्याने जात आहात आणि आजी आजोबा असतील, कोणतरी असे अंध व्यक्ती असेल किंवा एखादा अपंग व्यक्ती असेल आणि तो ते रस्ता पार करायला त्याला त्रास होतोय, त्याला कठीण जात ते, तर तुम्हाला असं वाटलं मनापासून की त्याला मदत करावी. मग हे जे तुमचं वाटणं आहे, हा जो भाव आहे तुमच्या मनामध्ये त्याच्या प्रती आलेला, त्याच्यामध्ये कुठलाही तुमचा स्वतःचा स्वार्थ नाही आहे. हे तुम्ही अगदी सहजपणे केलेलं एक कर्म आहे. या कर्मामध्ये तुमचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे. म्हणजेच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. समजलं? मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स कर्मणी. समजलं? ओके.